सकलमती प्रकाश मने निवृत्ती दासू अवधारी त्याची असणारा पुरुषोत्तम मास त्या निमित्ताने या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने असणारी ही भागवत रूपी भागवत कथा सद्गुरु सच्चिदानंद पांडुरंग दादा यांच्या मंदिरावर असणाऱ्या या ठिकाणी पवित्र अशा स्थानावर मंगलमय वातावरणामध्ये मंगलाचं चिंतन सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. कारण सगळ्यामध्ये मंगल असा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचा हा मास आहे, म्हणून त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध नाही, नक्षत्र नाही, तिथी नाही, कोणतंही सांसारिक कार्य घडण्यासाठी प्रतिबंध नाही. फक्त एक परमार्थ अशुद्ध असणारा मास. आता त्याला काही ठिकाणी मलमाशय म्हटले, म्हणजे थोडा 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 शिल्लक राहतो. सेकंद, मिनिट, तास, घटका, दिवस क्षय झाले आणि तिथे उरले 3 वर्षामध्ये जे उरतात ते शिल्लक जर राहतो 1 महिना, तो असणार हा पुरुषोत्तम मास. आणि या निमित्ताने आता आपल्याला चिंतन करायचं आहे. विषय असा आहे, चिंतनाचा विषय. चिंतनाचा या विश्वामध्ये सार्थ चिंतनाचा एकच विषय. सार्थ चिंतनाचा अनेक विषय, पण जीवाच्या कल्याणाचा एकच चिंतनाचा विषय आणि तो म्हणजे परमात्मा. जीव परमात्मा स्वरूपाचं सर्व चिंतन करतो. फक्त परमात्म्याच्याच ठिकाणी बिंदू. म्हणून या जीवाचं कल्याण व्हावं, या जीवाने आपल्या असणाऱ्या सुखापर्यंत जावं, या माध्यमातून संतांनी केलेले काही जे कार्य आहे, मग त्याच्यामध्ये भगवंताने केलेले वेद आहेत, व्यासादिकांनी केलेले शास्त्र आहेत. कारण तसे वेद हे भगवंताच्या निद्रिताचा घोर. व्यासांनी त्याच्या वेदाचा विस्तार केला. मूळचा एकच वेद, त्या वेदाचा विस्तार केला. शास्त्र झाली, पुराणं झाली, उपनिषद झाली. त्या सर्वांचा विषय काय आणि या जीवाच्या कल्याणाचा विषय काय, असा जो कल्याणाचा विषय आहे. त्या कल्याणाच्या विषयी बोलताना ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायाच्या नमनाच्या ओळीमध्ये बोलले. त्या आता नमनाचे प्रकार 3. एक नमन नमस्कार, नमस्कारित्व, आशीर्वादित्व आणि वस्तुनिर्देश. आणि या 3ही मंगलाचा या ठिकाणी या ओळीमध्ये चिंतन आहे. नमस्कार रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि वस्तुनिर्देश मंगल. ज्या मंगलाने पुढच्याला कल्याणाची भावना दिलेली असते, त्याने म्हणजे
लहान्याने मोठ्याला केल्यानंतर जो नमस्कार होतो तो नमस्कार म्हणतात. शिष्याने गुरुला केलेलं हे नमस्कार म्हणतात. आता गुरुने शिष्याला जे दिलेला जातो आशीर्वाद त्याला आशीर्वाद रूप म्हणतात. आणि या दोन्हीचाही जे हेतू आहे ते असणार वस्तू निर्देश रूप म्हणतात. आता सद्गुरूकडे शिष्य का जातो? कारण सद्गुरूकडे शिष्य जाण्याचा हेतूच आहे शिष्य त्याला म्हणतात जो आपल्या असणाऱ्या सुखाकरता सद्गुरू असे गेलेला आहे. ज्याच्याकडे अज्ञान आहे त्याला शिष्य म्हणतात, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला गुरु म्हणतात. म्हणून अज्ञानातून ज्ञानाकडे निघालेला प्रवासी हा शिष्य आहे आणि जीवाला अज्ञानातून प्रकाशाकडे नेतो गुरु या शब्दाचा अर्थ. गु म्हणजे अंधकार, रु म्हणजे प्रकाश. अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारं जे तत्व आहे ती सद्गुरू. कारण सद्गुरूचं तत्व जीवाला अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारं म्हणजे तत्व हे सद्गुरू. मग असं कोणतं तत्व आहे व ते त्याच्यापर्यंत सद्गुरू घेऊन जातात तर ते तत्व म्हणजेच ब्रह्मतत्व. त्यालाच आत्मतत्व म्हटले, त्यालाच कुटस्थ म्हटले. आणि त्या तत्वाचं चिंतन करीत असताना ज्ञानोबा सांगतात की ते तत्व असणार आद्य तत्व. कसं आहे की पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाहिजे. कानोबा तेरी तेरी ते तो आणि ती. तो म्हटलं की त्याला पुल्लिंग लागत, ती म्हटलं की त्याला स्त्रीलिंग लागत. पण ते जे आहे ना ते त्याला पुल्लिंगही लागत नाही आणि स्त्रीलिंगही लागत नाही. ते असणारं ब्रह्मतत्व आहे. त्यालाच आत्मतत्व म्हटले, त्यालाच कुटस्थ म्हटले, त्यालाच वस्तू म्हटले. आणि जीवाचं कल्याण करणारं सगळा परमार्थ आहे ना, सगळा परमार्थ वेदापासून तर हरिपाठापर्यंत साधनं जेवढे म्हणून परमार्थाचे तेवढंच एकच येते. या जीवाने आत्मतत्वापर्यंत जावं. काही बाकीचं काहीच हेतू नाही. या जीवाला जी भ्रांती झालेली आहे मी अमुक आहे, कोणी मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी शूद्र, मी स्त्री, मी पुरुष, हे जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. म्हणून चिंती चरण म्हणून मध्ये हे जे जे दिसते नाही हे नाहीच जमाय. मग आम्हाला दिसतंय याला कारण आमची अज्ञानाची निद्रा आहे. ज्ञानोबा खूप सुंदर सांगतो, चिंतन सांगतात. अविद्या मायेचा निरा, विश्व स्वप्नाचा धंदा, भोगवितो प्रबोध अनादीचो. हे जगत का दिसतं तर अविद्येच्या निद्रेमध्ये पडलेलं हे स्वप्न आहे. जोपर्यंत भ्रांतीची झोप आहे
भ्रांतीच्या शेजेवर जोपर्यंत जीव झोपलेला आहे तर हे दुःस्वप्न पडत असत आणि तोपर्यंत त्याच्याविषयी सत्य बुद्धी आहे. म्हणून प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्य बुद्धी हे अज्ञानी. आणि ह्या अज्ञानाचा निद्रेतून काढण्याचं काम सद्गुरू करतात. आणि जे सर्वांचा अधिष्ठान आहे, सर्वांचं ब्रह्मदेवापासून तर मुनीपर्यंत, पृथ्वीच्या असणाऱ्या एका धुळीच्या घरापासून तर ब्रह्मलोकापर्यंत सर्व पंचमहाभूत, सर्वांचा अधिष्ठान, त्याच्याशिवाय काहीच नाही. ते नसेल तर काहीच नाही. लक्षात ठेवा. आद्य कशाला म्हणायचं? जे सर्वाला प्रकाशित करून आलिप्त आहे त्याच्याशिवाय काहीच प्रकाशित होत नाही. पण तेव्हा जर कोणाच्यानेच प्रकाशित होत नाही, अशी वस्तू येते. एक सुंदर असं पद येते, कोणाचं काय माहिती, कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या बोला. मुला नाही बरं का, बोला. गुरुचा बोल आहे. काय आहे गुरुचा बोल? तत्त्वम अशी. बघा बरं का, किती तुमच्या लक्षात येईल मी काय बोलतोय, आता कसं ना. आपल्याला तर अगदी पॉइंटनी चालायचं. जी गोष्ट विचारसागर खूप सुंदर पहिल्यात म्हणून सांगतो, जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे हे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती चंद्र सूर्य यम मुलकी देव कुबेरही तैसेची. जीव शिव दोन्ही हैरूप तरंग सिंधू तो आभंग लेणे आहे. नागमाला सांग तरंग कळ, तरंगामध्ये लाटा लाट कोणत्या? तर ब्रह्मरूपी सागरावर लाटा येत्या. हरिरूपी, हरी म्हणजेच ब्रह्म. हरीचे लक्षार्थ आणि वाच्यार्थ दोन्ही. वाच्यार्थाने पाहिलं तर विश्व, लक्षार्थाने पाहिलं तर ब्रह्म. हे हरिरूपी तरंग, हरिरूपी म्हणजे हरिरूपी सागरावर असणाऱ्या लाटा येत्या. मग लहान लाटा, मोठ्या लाटा, पण लाटाची. तसं हे सगळं जगत हे आत्मस्वरूपावर प्रकाशित. मग ते भगवान शंकर असतील, भगवान विष्णू असतील, आता यांच्या पुढं तर कोणी नाही. यांच्या पुढं कोणी? या सगळ्यांचं मूळ पाहून आता मूळचे आपण आयुष्य आहे खून अनुभवाची. हे सगळे धाकटे आहेत आपल्याला, हे सगळे धाकटे आहेत. शंकर सुद्धा धाकटे, विष्णू सुद्धा धाकटे, लहान आहेत आपल्यापेक्षा. म्हणजे तुम्ही म्हणता असं कसं काय म्हणतात? मग सगळ्याच आहेत ना. निर्गुण निराभास, जिथून उत्पन्न सबल ब्रह्मास, आदी नारायण म्हणते त्यास, तो सर्वांचा आदी गुरु. लक्षात घ्यावा. किती तुमच्या आता किती कवर होईल मला नाही सांगता येईल. ही सगळ्याच्या आद्य, अद्यावर सगळं जात. जे आद्य असणार तत्व, ते तत्व म्हणजेच एक गोष्ट लक्षात पहा.
ज्याला रूप आलं, ज्याला नाव आलं, ते खाली आलेलं आहे. शुद्ध तत्वाच्या ठिकाणी जर विचार केला तर ते इदंतेशी वाढले, जे मी पणाविना डहारले, ऐसे फाळू वाढे पाहिजे माझी सुरू. असं असणारे जे मी पणाविना इदंतेशी वाढले, ते तू ते त्या ज्याने ज्याला ते ते ती ते ज्याला स्पर्श करू शकत नाही, वाढले म्हणजे त्याचा विषय होऊ शकत नाही, जे मी पणाविना वाढलेले. तिथं मी पणा सुद्धा नाही मला, मी पणा तू ये म्हणून मी हो. तिथं मीच नाही राहिलो तर तू कुठं तुझा, आणि मी कुठं नाही. म्हणून माऊली सांगतो बरं का, तुम्ही म्हणता मी तो पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हारी, एकची घोंगडी. एक घोंगडी उपाधी, ते मी आणि तू देवा जाऊ दे. धन्य पुण्य रूप कैसा झाला असे संसार, देव भक्त तुझा नाही ऐसा विचार. आधी त्या तत्वाचं दर्शन फक्त सद्गुरू करून देतात, बाकीचं कोणाचं सामर्थ्य नाही. त्या तत्वाचं दर्शन सद्गुरू, ते बी त्यांचे जे अक्षर, कारण वेदाचे महावाक्य येते 4. अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मि, मी तत्त्वम असि. बरं लक्षात येतं, चांगलं ऐकायला चांगलं येतं. त्याच्यामध्ये 3 वाक्य शिष्याने स्वीकारायचे म्हणायचे आणि 1 वाक्य सद्गुरूंनी म्हणायचे, आणि ते वाक्य आहे तत्त्वम असि. तत्त्वम असि. तत् म्हणजे ते ब्रह्म, त्वम म्हणजे तू, आशी म्हणजे आहेस, ते ब्रह्म तू आहेस. या वचनावर विश्वास ठेवून त्या शिष्याने त्या ब्रह्माचा आनंद लुटायचा. तो का म्हणला मी असा विषय करीन, सायकर महाराज बसले, रायकर महाराज बसले आणि मग असं मी ब्रह्म पाहिजे, हे नसतं. बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास. न जाणे विषय करून न जाणे, आणि सद्गुरु वचनाने झाली. वचनावर विश्वास ठेवायचा, संतांची हे पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. खरंच संत आणि सद्गुरु सोडणे जीवाचं कल्याण करणं. देवाला मस्त कल्याण करायची इच्छा आहे, पण देवाची भाषा आपल्याला कळत नाही. हा आपण काय पाहतो, कोर्टामध्ये कोर्ट आहे, कोर्टाला बी होतं कोणावर अन्याय होऊ नये, कोणाचं म्हणजे निरापराधाला शिक्षा होऊ नये, ही कोर्टाची बी इच्छा आहे. पण कोर्टाची इच्छा असून काय, कोर्टाची भाषा जीवाला कळत नाही, आणि जीव काय म्हणतो ते कोर्टाला कळत नाही. अशी गोष्ट. म्हणून साठी मध्ये वकील नावाची गोष्ट, तशी जीवाच्या आणि ईश्वराच्या मध्ये वकील एक संत. काय झालं एकदा मधल्या मार्गाने सांगितलं होतं अशी गोष्ट. 180 अशा आजीवानी असणारी आजी आणि ते कडव पोरी होते, आणि सरकारी डॉक्टर होते. ते सरकारी डॉक्टर आंध्र काढले होते, मोडकी मराठी यायची. आणि ती आली म्हणे डॉक्टर म्हणजे या पोराला काय करून फोक चालले, म्हणजे काहीच कळा नाही. फोक काय म्हणले बोली असं कोणतं मला बसा बाहेर डिक्शनरी काढली, फोक किती आता किती तपायच्या फोक सापडतो. आणि सहज एक आजी म्हणजे कोणाला फोक काय भानगडी फोक
हे क्या बात आहे, फोको फोक क्या बात. आता सांगा बरं, कोणते मिशनरी शब्द सांगतो. मग ते म्हणलं फोको फोक म्हणजे त्याला जुलाब लागले. ते जुलाबाज मागे जुलाब त्याला फोको फोक. जीवाची भाषा जर कळत नसेल तर त्या ईश्वराची भाषा, त्या शास्त्राची भाषा जीवाला कळत नाही. म्हणून सांगितले संतांची गरज. आणि संत वचन श्रेष्ठ आहे. आणि संत सांगतात तू देह नाहीस, तू इंद्रिय नाहीस, तू इंद्रिय समूह नाहीस, तू कोणीस चिदानंद रूप ससेव केवलोहम. चिदानंद रूप असणार तो ब्रह्म आहेस. कोणीस तू? ब्रह्म आहेस तू, ब्रह्म. ते आद्य. ज्ञानोबराय सांगतात अशा तत्वाला ओम इति अक्षर ब्रह्म म्हटले. त्याला काय म्हटले? ओम इति अक्षर ब्रह्म. ते आद्य. आता ओमची उत्पत्ती होत असताना सगळी सृष्टी ओंकारामध्ये बरं का. अ ओ म आपलं वेदेश्वरी चिंतन झालं बरं का. वेदेश्वरी विद्याचं चिंतन झालं. आता ओंकाराचं अ उ म हे 3 अक्षर मिळून आणि आद्य मात्रा आणि त्याच्यावर बिंदू असतो बारका. हे 3.5 मात्रेचा ओंकार आहे. किती? 3.5 मात्रेचा ओंकार आहे. तर जी माया आहे ती नाही मजा माया. म्हणजे 3 मात्रा सांगितल्या शास्त्रांनी. अ उ आणि म. अ म्हणजे आकार, उ म्हणजे उच्चार आणि म म्हणजेच मकार म्हणजेच ब्रह्म. काय? मकार म्हणजेच वस्तू. त्याला काय म्हणतात? वस्तू म्हणतात त्याला. वस्तू, ब्रह्म वस्तू. कारण कायिक, वाची आणि मानसिक. कारण आता आपण सरळ सरळ आकार होतो ब्रह्मा, उकार होतो विष्णू, मकार महेशाचा निकल. मग ब्रह्मदेवाचं कार्य काय आहे? हे सगळं जगत निर्माण. कुंभार येते, कुंभार. ब्रह्मदेव कोणी? कुंभार येते. विष्णू हा त्या सगळ्या गाडग्यांना सांभाळतो आणि त्या गाडग्यामध्ये त्या असणाऱ्या जीवरूपी असणाऱ्या, त्या असणाऱ्या देहरूपी असणाऱ्या त्या जीवाच्या मध्ये ज्ञान संपादन करायचं काम. कारण शंकर या नावात राहतंय. शांकरी विद्या त्याच्यात नाही. शांकरी ब्रह्मविद्या त्याला शंकर म्हणतात. शांकरी विद्या असे असणारे भगवान शंकर हे 3 ओंकाराचे असणारे ओंकार स्वरूप आहे. आणि हे आद्य हे याच्या असं येतात का? ओम ज्याला नमन करतो, ओम आणि ज्याने ओमला ज्याने निर्माण केले, ओमच्या आधी असणारा, ओमचा अधिष्ठान असणारा, आद्य असणारा ओमचा. कारण हे बघा, काहीतरी आधी असल्याशिवाय होत नाही. काहीच नाही कसं काय होईल बरं? म्हणजे काहीच असं नसतं. बरेच लोकांचं म्हणणं असं किंवा सृष्टी ऑटोमॅटिक होईल कशी? आता काही विज्ञान तर सांगत म्हणजे माकडापासून माणसं. अरे कसं काय एवढं कुठं येण्यापणा असतो का? माकड कशा पाहिजे असते? बरेच माकडाची माणसं असते. आता बरे झाले का असं कधी माकडाचा माणूस पुढे आला? तसं नाही म्हणत. सृष्टी निर्माण करा. शास्त्र बघा, आम्हाला विज्ञान मान्य पण आम्हाला शास्त्र मान्य नाही.
भागवत सांगत ब्रह्मदेवाने 84 लाख योनी तयार केल्या. किती केल्या? 84 लाख योनी. आडव्या, उभ्या, 2 पायाच्या, 4 पायाच्या, अनेक पायाच्या, पाण्यात राहणाऱ्या, हवेत राहणाऱ्या, पृथ्वीत राहणाऱ्या, पृथ्वीवर राहणाऱ्या 84 लाख योनी तयार केल्या. सगळ्या योनी बनवल्या आणि भगवंत सहज पायाला आला. आता कसं काय केलं आपल्या पोराने? काय पराक्रम त्याला पायाला पाहिजे. सगळे खायच्या हागायच्याच कामाचे. जनावर काय करते? परमार्थाच्या लायकीचं कोणीच नाही. सगळे भोग भोगण्याच्या कामाचे. बरं, देवाने कपडा बांधून घेतला आणि मग निज प्राप्ती लाभली. देवे केली मनुष्य योनी. कोणी केली तयार? स्वतः भगवंत. मग आता मला सांगा, वर्गा बापासारखा असतो का? कसा बैलाला बैलच होतो, गाईच होती का माणूस होतो? असं कधी झालंय का? अरे तर निसर्गाचा नियमच नाही हा. कारण भगवंताने स्वतः बनवलेली योनी आणि फक्त भक्तांनी फक्त परमार्थासाठी योनी बनवलेली. आणि या योनीला आपलं असणाऱ्या स्वरूपाचं ज्ञान झालंच पाहिजे. बघा, 84 लाख योनी फक्त भोग भोगण्यासाठी. पण मनुष्य योनी भोग भोगण्यासाठी नाही, भोगाचा बाध करण्यासाठी. ज्ञानोबराय सांगतात, येण्याची शरीरा येणे सरे, किंबहुना येर झाले चिरापडी. याच शरीराला येणं संपवता येतं. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण भवरो. तिळ पुण्य साचा पड्या मग हे बहुता जन्मी जोडी. नाम तुझे वाचेशी आतुरे समागम घडे संतांचा. आयशे पाहुण्या ठाई काय होत? अशा ठिकाणी आता काय होत आहे? महाराज, भगवंताने आपला हा मनुष्य जन्म दिला आहे. हा मुक्त होण्यासाठी दिलेला आहे. आणि जीवाला स्वतंत्रता मुक्ती मिळवता येत नाही. स्वतंत्र मुक्ती, स्वतःला मुक्ती मिळवता येत नाही. त्याच्यासाठी गरज आहे मला संतांची, सद्गुरूची गरज आहे. आणि ते सद्गुरूचं कार्य मला अलौकिक आहे. सद्गुरूचं कार्य सामान्य नाही. एक सांगू, सगळ्यात श्रेष्ठ आहेत मला सद्गुरू. गुरु वाचून देव, त्याला गुरुविना देव मोठा वाचून तो शिष्य करंट आहे. त्याला गुरुपेक्षा देव मोठा वाटतो ना, तो शिष्य करंट आहे. त्याच्या बुद्धीशी भोगला फाटा. गुरुनी देव मोठा वाटेल, तो शिष्य करंट आहे. सकळ देवाचे दैवत सद्गुरूंना देखला. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ गुरु तारक, कृष्ण गुरु संदीपनी परब्रह्मदायी. गरज नव्हती बरं का त्यांना. रामाला गुरुची गरज नव्हती, स्वयं ज्ञानी होते. कृष्णाला गुरुची गरज नव्हती, पण ही परंपरा खंडू नये. एखादं म्हणजे पुढं रामाने गुरु केलं, पुढं कृष्णाने गुरु केलं, तेव्हा काय केलं. आणि आजही महाराज काय मग एक सांगतो तुम्ही, जगामध्ये 99% देवभक्त येत, गुरुभक्त किती, आणि सर्वात श्रेष्ठ आहे गुरुभक्त. एक सांगू, देव भक्ताला गुरु केल्याशिवाय देव काहीच देत नाही. पण गुरु भक्ताला महाराज देवाला यावं लागत. गुरु भक्ताला आणि देव भक्ताला गुरुकडे जावं लागत. हा फरक आहे. देव भक्ताला गुरुकडे जावं लागत आणि गुरु भक्ताला देवाला यावं लागत. दोन उदाहरणं सांगितली.
नामदेवराय देवाचे भक्त होते. सगळ्याला उदाहरण देते. त्याला गुरुकडे जावं लागलं नामदेव. आणि निळोबराय गुरुचे भक्त होते. देवाला यावं लागलं. तरी सांगितलं निळा म्हणे आम्ही ओळखोची देवा. मी सांगतो गुरुशिवाय देवच कळत नसतो. गुरु हे तत्व आहे बरं. बाबा कायम सांगायचे सुग्रणी पदवी ज्ञानाला का काळ्यावर मावली. मग गुरु हे कोणता म्हणावं. महाराज ज्या ठिकाणी ऐक्याचं ज्ञान आहे गुरु तेथे ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. खूप महत्वाचं आहे. गुरु त्याला म्हणतात की जो शिष्याला भ्रमातून काढून मला ब्रह्मात बसवतो. काय कळालं. जो शिष्याला भ्रमातून काढतो आणि ब्रह्मात बसवतो त्याचा नाव सद्गुरू. मंत्रतंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहे ती. पण सत्शिष्याशी सद्वस्तूशी मिळविती. आणि ती सत्वस्तू म्हणजेच आद्य. लक्षात. आणि वेद त्याचं वर्णन करतात. वेद ज्याचं वर्णन करतात बर का. वेद अनंत बोलिला. अर्थ इतुकाच साधेला विठोबाशी शरण भावी नजनिष्ठा नाम घ्यावे. वेद खूप बोललेला आहे. पण वेद आणि वर्णन ज्ञानोबा खूप सुंदर चिंतन सांगतात महाराज. चहुवेदी दान शाही शास्त्र कारण आणि 18ही पुराणे हरिसीच गाती. महाराज कोणला गाते ते सगळं. कोण हरी. एक हरी आत्मा जीव शिव सम. वायात दुर्गमन झाली म्हणून एक सांग. देवाच्या भक्तांनी कुणीकडे बोलणं ठेवलं काय त्याला काय काय फरक नाही बरं का. देवाच्या भक्तांनी काही केलं तर काही बिघडत नाही. त्यांनी जागरण करावा गोंधळ घालावा त्यांनी काय करायचंय कुणीकडे पालख्या पडायचं काही बिघडत नाही त्याच. पण सद्गुरु भक्तांनी काही बी करणं बाकी ते सोडून पतिव्रतेने पतिव्रताने तिने जर समजा दुसरी स्तुती केली ती त्याला पतिव्रता म्हणून सिद्ध होती. मग सद्गुरु भक्त तर दुसऱ्या पुढे जर हात पसरीत असल काय म्हणायचं. महाराज सद्गुरु पडते दैवत नाही. लक्षात ठेवा. कारण वेद ज्याला गातात ते तत्व म्हणजे ब्रह्म आणि तेच ब्रह्म. महाराज लक्षात ठेवा. तसं ब्रह्माचं जर चिंतन केलं तर जिथं रंग नाही रूप नाही वर्ण नाही छाया नाही. माझ्या बाबाला हे बी नाही माझ्या बाबाला ते बी नाही असं जे एक तत्व. काही मोठ्यांचं बोलणे गुरुजी सांगायचं ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय. ज्याला आई बाप नाही आणि ज्याला लेकरं नाही ते ब्रह्म. ज्याला आई बाप बी नाही आणि ज्याला लेकरं बी नाही ते ब्रह्म. ज्याला आई बाप नाही आणि ज्याला लेकरं बी नाही ते ब्रह्म. ते आधी. कारण वेद
वेद जया गाती आम्हा तयाची संगती. कोणला गातात वेद? वेद महाराज ते असणारे जे, कारण त्याशी विकासानंद महाराजांनी सांगितलं निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार. मग गाण्याच्या लायक कोणता? एक लक्षात ठेवा, गात असताना मला त्यासाठी काहीतरी पाहिजे ना गाण्याचा विषय. तुम्हाला व्याख्यान करायचं, तुम्हाला विषय द्यावा लागतो, या विषयावर बोला, तेव्हा व्याख्यान करता येते. मोहगमाता मी बोलताना मी काही विषय घेतलेला आहे. ज्ञानेश्वरीच्या अध्यायाच्या पहिल्या 2 वेळ घेतले चिंतनासाठी. आणि मोहगम जर बोलायचं म्हणलं तर कसं होईल? दिशा राहील का? तसं वेदाने त्याचं बघा, जो विषयच होत नाही त्याला प्रतिपादन कसं करता येईल? तो विषयच होत नाही ना. एखाद्या सांगितलं म्हणजे आकाशावर व्याख्यान द्या. कोणावर? साहेब आकाशावर व्याख्यान द्यायचं 1 तास. देता येईल फक्त आकाशावर. कारण त्याला आता रंग नाही, आकाशाला रूप नाही, त्याला चव नाही. त्याला सांगा बरं, आकाशात आपण जन्माला आलो, आतापर्यंत आपण 60, 70, 65, 70, 80, 90 वर्ष राहिलो आणि आकाशातच मरतो. सांगा बरं, आकाश खरवड आहे का, मूग आहे का, खारं आहे का, अळणी आहे का, कसं चिकाट आहे का, कसं आहे आकाश? नाही होत नाही. तिथून पुढे गेलं, त्याच्याच पोटात वायू जन्माला आला. कोणाच्या पोटात? आकाशाच्या पोटात काय जन्माला आलं? आता वायू काय गरम वातावरण काय म्हणू का, काय गरम आहे का, आकाश गरम आहे काय म्हणजे लय गरम वातावरण म्हणजे 42 टेम्परेचर गेलं. आकाशाचा वायू वायू कोणाचं टेम्परेचर सांगता मला आता? वायूच विषय झालाय ते. आता काय झालं? आता विषय झालाय ते वायूचं. ते म्हणजे थंडी आता मायनस मध्ये गेली. म्हणजे आता पाणीच बर्फ झालाय, पाण्याची इतकी थंडी वाढली. महाराज आकाशाच्या बद्दल काय बोलतो? वायूबद्दल बोलता येतं, अग्नीबद्दल बोलता येतं, पाण्याबद्दल बोलता येतं. असं झालं. काय झालं म्हणले? चंद्रावर गेले म्हणजे हवा नव्हती. हवा त्यांनी सिलेंडर नेलं आणि ते सिलेंडर वापरले, पण पोकळी नाही म्हणून कोणी पोकळे करून गेली गवरली. आणि जर आकाश जर विषय होऊ शकत नाही, ब्रह्म विषय होईल का? पण तरी पण ते ब्रह्म सद्गुरु जीवाला महाराज विषय करून देतात. केलं ब्रह्म महाराज विषय केलं जीवाचं ब्रह्म विषय. सद्गुरु ज्ञानोबा स्पष्ट बोलले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी, तुहा विठोबा निधान, ब्रह्माची काजाचे ध्यान, पाऊले समान, विटेवरी शोभती. संतांची कृपा आहे बरं काही. ही संतांची कृपा आहे. पुंडलिकाने उपकार केला आपल्याला. महाराज ते ब्रह्म
कशाचाच विषय न होणारा भक्ताच्या भावार्थासाठी. बघा लक्षात ठेवा, भक्ताच्या भावासाठी महाराज तो खाली आला एक घर, खाली आला एक घर आणि खाली येऊन महाराज तो विषय झाला काय विषय? आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे ते समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तेरे विठ्ठल रूप पुराणाशी वाढ श्रुती नेनती पार ते झाले साकार कुंडलिका तुका म्हणे द्या ते संकादित ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग. विषय झाला नाही आता. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावरी राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा गोपनिया. आता काय झालं? आता हे कोणाचं वर्णन? चार जणी बसतात महाराज, अलंकार करून आणलेला असतो. सर्वजणी महाराज त्या अलंकाराचं वर्णन करतात. आता खरं सांगा बरं, त्या अलंकाराचं वर्णन आहे का सोन्याचं? मग खरं सांगा ना, हे वर्णन नक्की कोणाचं आहे? महाराज हे वर्णनच महाराज त्या ब्रह्माचे, पण आमची बुद्धी तिथपर्यंत पोहोचत नाही. असं मी एक गोष्ट कायम सांगत असतो, ज्वारीच खातो पण ज्वारी खाऊन पोट भरत नाही दादा. खातो काय आपण? ज्वारीच खातो ना साहेब. ज्वारी गहूच खातो, दुसरं काय खातो का? पैसे खाल्ले का तुम्ही बँकेत पैसे खाल्ले का कधी? ते पैशाचे गहू आणले, ज्वारी आणली आणि त्याची पण नुसते गहू ज्वारी खाल्ली का? पाहुणे आले की वाटीवर प्लेटवर गहू द्यायचे, चमचे द्यायचा, खा म्हणायचं, असं एक कोणला ज्वारी कोण असं एक नाही ना महाराज. ज्वारीच खायची पण तिला परिवर्तन करून खातात. पण आता ना मला ज्वारी चांगली बघते, पांढरी सफेद ज्वारी पाहिजे, चांगली अशी मला लाल भोंड्याची नको, शुद्ध अशी ज्वारी पाहतात. घरी आणून आता ज्वारी अशी भारी ज्वारी आणलं, तिला मला तिचं वाटोळं करावं का, तिला जपावं का नाही चांगलं? बरं, जिला जर जपलं ठेवलं का, याला जर आनंद लुटायचा त्याचा नाश करावाच लागेल. मला ती ज्वारी घरी आणतो, जात्या म्हणून मला तिला दळतो, बारी दळतो आणि दळल्यानंतर मला तिच्यापासून मला परत चाळणी लावतात, त्याला चाळून घेतात. ज्या बाबा सांगायचे, ज्या कोंड्याने उपकार केले मला पिठाला आणलं, ते कोंडा सुद्धा बाजूला केला, कठोला, आणि मला त्याची भाकरी बनवली. म्हणून आता भाकरी खाल्ल्यावर गोड लागेल, ज्वारीचीच भाकरी, पण त्याच्यासाठी त्याला परिवर्तन व्हावं लागलं. तसं हे ब्रह्मच नटलंय सगळं, हे सगळं तोच नटलाय आणि सद्गुरूचा उपदेशच तो आहे. मुख्य उपदेशाची ठेव कोण जग अवघे देवी. का बरं? कारण ही त्याच्यापासूनच निर्माण झाली आहे का नाही? पण आधी आपण अशी मग उतरेल कशी, चांगला विचार करणं गरजेचं आहे. म्हणून साठी ही जी आद्य आहे ना, वेद प्रतिपाद्य विषय असणार आहे. वेदाने ज्याला प्रतिपाद्य, वेद त्याचं वर्णन करतो. 3 प्रकाराने वेद वर्णन करतो त्याचं, कारण वेदामध्ये 3 कांड येतात. त्या क्रमाने जर गेलं तरच वस्तूपर्यंत जाता येतं, बरं का? एकही पायरी सोडून चालत नाही तिथे. वेदामध्ये कर्मकांडी, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 3 कांड आहेत. आता हे पहिलं
कर्मकांडी, नंतर उपासना कांडी आणि नंतर 6 अध्याय येते. 18 अध्याय येतात. 6 अध्यायामध्ये महाराज 3 कांडे. 12व्या अध्यायाच्या पुढे मला शुद्ध तत्व मांडलेले. 12व्या अध्यायामध्ये सगुण भक्ती मांडलेली. महाराज पहिला अध्याय शास्त्र प्रवृत्ती कथा, दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य शास्त्र सांगितलं, तिसऱ्या अध्यायात कर्म सांगितले, ज्ञान कर्म सांगितले, 5व्या अध्यायामध्ये वेदाची निर्मिती, वेदाची उत्पत्ती सांगितली, 6व्या अध्यायामध्ये आसनं सांगितली. अशा क्रमाने परमार्थ सांगत असतात महाराज. हे 3 कांड असे असतील महाराज. कर्मकांड पहिले, जीवाला ब्रह्मापर्यंत जायचं असेल तर कर्माचा त्याग करून चालत नाही मंडळी. कर्माने जावं लागतं, तसं जाता येत नाही. फक्त सकाम कर्म आणि निष्काम कर्म. साहेब लक्षात ठेवा बरं. सकाम कर्म आणि निष्काम कर्म, कर्मात फक्त भाव बदलणं गरजेचे. सकाम निष्काम कर्म, निष्कर्म नाही, निष्काम कर्म म्हणतात. निष्काम म्हणजे अपेक्षा रहित आणि सकाम म्हणजे अपेक्षेने केलेलं कर्म. काहीतरी हेतूने केलेलं कर्म त्याला सकाम कर्म म्हणतात आणि विश्वर अर्पण बुद्धीने केलेल्या कर्माला निष्काम कर्म म्हणतात. अन्न बरं का. कर्म आता हेच करायचं, पूजा पाठच करायची ती. पण पूजा पाठ करत असताना फक्त देवासाठीच करणं, देवासाठी घेऊन ये जोग अवघा भोग ते दिला, फक्त देवासाठीच, काहीच नाही मागायचं. सर्व देवाला समर्पण करायचं, काहीच नाही मागायची. निष्काम सेवा. याने काय होईल? सकाम जर सेवा केली तुम्ही ज्या इच्छेने, मग कोणी वैकुंठात जाण्यासाठी, कोणी ब्रह्मलोकात जाण्यासाठी, कोणी मोक्षासाठी सेवा करतात, कर्म करतात ना. आता भक्ती करतो आपण, करण्याचे हेतू बरेच आहेत. कोणाला वैकुंठाला जायचं असतं, कोणाला देव व्हायचं असतं, कोणाला मोक्षाला जायचं असतं. भक्ती करण्यामध्ये एक रंग गेला आपला. पण महाराज ब्रह्मपदापर्यंत जाण्यासाठी जी भक्ती असते ती निष्काम असते. सकाम भक्तीने सकाम भक्ती केली तर ते फळ मिळतं, पण ते फळ मिळून नासत असतं. फळ मिळतं त्याचं, पण ते शाश्वत नाही. आणि निष्काम भक्तीने महाराज त्याचं फळ नाही, पण अधिकारी. काही अधिकार. कोणता अधिकारी? निष्काम कर्म तुम्हाला ब्रह्मज्ञानाचा अधिकार देतो बरं का. सकाम कर्म तुम्हाला वैकुंठाला घेऊन जाईल, स्वर्गलोकाला घेऊन जाईल, ब्रह्मलोकाला घेऊन जाईल, कैलासाला घेऊन जाईल. पण तिथून लाद घालते पुण्य, पै पुण्याची पावती सरी, सवी इंद्रपणाची उटी उतरी, येऊ लागते माघारी मृत्यू लोक, तिथून माघारीला तळून देते. पण ज्या क्षणी निष्काम कर्माने तुम्हाला मला ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होईल, तुम्हाला तिथून कोण काढी ना, तिथून कोणाची अशी ताकद आहे तुम्हाला तिथून बाहेर काढायची त्या पदापासून. निष्काम कर्म हे वेद काय सांगतो लक्षात घ्या. वेद प्रतिपाद्य होते कर्म आणि निष्काम उपासना. काय? कर्म, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. अधिकारी विषय सांगत असतात. अधिकाऱ्यामध्ये अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध. मग कोण अधिकारी? ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण? ज्याचं मन आणि विक्षेप केलेलं आहे, फक्त आवरण शिल्लक आहे. सद्गुरूचा भक्त, सद्गुरूसाठी लायकीचा भक्त कोण? लक्षात ठेवा. ज्याचं मन आणि विक्षेप केलेलं आहे, फक्त आवरण शिल्लक आहे. आवरण काढायचं काम सद्गुरू करीत असतात. मन आणि विक्षेप आपले आपण घालवायचे असतात. ते कसे जातात मग? तर वेद विहित निष्काम कर्माने मन जातो, म्हणजे पाप करण्याची प्रवृत्ती. आणि वेद विहित निष्काम उपासना, त्या उपासनेने चित्ताची चंचलता जाते. काय जाते? मला उपास का करायची? ज्याची वृत्ती स्थिर झाली त्याचा प्रश्न नाही, पण ज्याची वृत्ती धावत ना
तर त्यांनी काहीतरी बंद टाकला पाहिजे. आज सोमवार लय आवडीचा पदार्थ येतो. सोमवार आहे ना काय सोमवार आहे आज. नाही आमचं सोमवार आहे आम्हाला नाही सांगतात म्हणजे एकादश दिवशी लग्न आलं. येऊ नये धरू नये धरच वारकरी पण एकादश दिवशी लग्न आलं आणि स्वयंपाक तर आवडीच आहे पण एखादं जातीवंत वारकरी असतो हा चालणार नाही. एकादशी अन्न पान हे तो श्वानविष्टी समान तो वारकरी आणि अन्न चालणार नाही. आणि आपल्यासाठी दर पाहिजे फक्त असेल एकादशी आत्ता मोठी पण तुला उडाले बरं का सगळं वारकरी लक्षात ठेव. आता जर मोडली पुढं घडणारच आहे. वस्तू तर काय तेव्हा लंगली याला निष्काम उपासना म्हणजे उपासना म्हणतात का. महाराज प्राण गेला तरी चालेल पण मला ती उपासनेत बदल नाही. अंतकरणाची स्थिरता आहे. अंतकरणाने मनात ठेवलं त्याला काय होते तेव्हा कोण बघा ते ऐका नाही. ही अंतकरणाची स्थिरता आहे ना. उपासनेने अंतकरण स्थिर होत असते. शुद्ध अंतकरण स्थिर अंतकरण ब्रह्मज्ञानाचा अधिकारी असतो. आणि मग ते सद्गुरू ते असणाऱ्या त्या अधिकारी व्यक्तीच्या अंतकरणातलं असणारा जे आवरण नावाचा दोष आहे. कोणता दोष? आवरण. तो आवरण काढीत असतो. कोणतं आवरण? हेच आवरण हेच आवरण आहे. म्हणून देवाला ऐसा करी उपकार देहाचा विसर पाणी तरीच आजीव माझं सुख पावे माझा बरबे की राजा कळू आहे. हा प्रतिबंध आहे मोठा. पण ते जाण्यासाठी मला अधिकारी पाहिजे. अनाधिकाऱ्याचं काम नाही. म्हणून वेदेश्वरी म्हणजे अधिकाऱ्यावर खूप बोलते. अनाधिकाऱ्याचा उपयोग चपात्या घडणाऱ्याचं कामच नाही. पण इथं मागे त्याशी बोललो तर थोडंसं जडी कर काय केलंच नाही त्याला. तुम्हाला ते गोड वाटतं पण शास्त्राला मान्य आहे का? अहो 12 इंचाचा मीटर फुटी किती इंचाचा आहे? 39.5 इंचाचा मीटर आहे ना. मग 40 इंचाचा मीटर होईल का? बरं 39 इंचाचा होईल का? अर्धा इंच कमी केला तर मीटर म्हणता का त्याला? बरं अर्धा इंच वाढवलं तर मीटर म्हणता येते का? मग तुमच्या मीटरमध्ये जर एवढं बंधन असेल तर परमार्थात काय असं भूकंपांची काय इंच 12च आहेत ना. 12 इंचाचा फुटी 2 दोऱ्या वाढल्या चालते का त्याच्यात? बरं प्रत्येक फुटात 2 दोऱ्या वाढल्या काय होईल? अरे मग तुमचे प्रपंचातल्या मापाला एवढा अंदाज आहे परमार्थातलं काहीच माप नसेल काय? काय नाही म्हणजे फक्त सुईवाली तर वली म्हणजे त्याला काय होते का नाव कसं होईल? सुईवाली समुद्रात सुई मासेमारीचं नाव असतं. 6 महिने आत जाणारी सुईवाली बघ शेवटी त्याला काय होते का? तेवढे काय होते चालेल का? सुईवाली छिद्र स्वाती नाव उडून टाकीन ना. अरे शतजर नावे निगुणी केवी निश्चित व्हावी. अधिकारीच पाहिजे परमार्थ. अनाधिकाऱ्याचं काम नाही महाराज. हा मला टाकला मसला गायका अधिकारी नाही ती. मला शुद्ध जर विचार पाहिला तर शुद्ध विचाराचा विशेष असा आहे मला ज्या बाकीच्या कडली सगळीकडे वृत्ती आवडून राहायचं याच्यातच. बघा सासूरवाशी सासरातच राहत असते. सासरच खाते. पूर्वीचे बघा त्याला गाणे म्हणायचं माहिती जात कोणाचं? नवऱ्याचं. धान्य नवऱ्याचं. बरं खाणारा तेच. आणि दळायला बसलो गाणं कोणाचं गाते? म्हणजे खरं सांगा जे तोंडातून आलंय तिची चित्तातलं आलंय का करते ते आलं? जे तिच्या चित्तातून बाहेर पडलं खरं होतं ते बाहेर पडलं. तसं जीवाने संसारात असावं.
पण चित्तात परमात्मा असावा. आणि त्याच्यासाठी महाराज निष्काम उपासना आणि निष्काम असणारं कर्म होणं गरजेचं. वेदाने आधी 2 पायऱ्या सांगितल्या आणि मग 4थी पायरी वेदांत म्हणतात. त्याला 3ऱ्या पायरीला काय म्हणतात? वेदांत. 3रा भाग हा शेवटचा. ह्या 2 पायऱ्या चढून आल्याशिवाय त्या गाभाऱ्यात जाता येत नाही. आणि म्हणून त्या वेदांत त्यापर्यंत जाण्यासाठी महाराज तुम्हाला जसं आपण याला गेलो केदारनाथ बिगर काठी गेलो का? काठी गेलो बिगर काठी काय जाऊ तुला? चांगले चांगले माणसं तरुण सुद्धा आपण काठी घेऊन तरुण चांगली. मग आमच्यासारख्या बिगर काट्याचं काम नाही. चांगल्या तरुणाला नर सगुणाची गरज नाही. ज्ञानोपरायाला, संकादिकाला, व्यास वाल्मिकाला आम्ही की झाडती पत्नी. सांगा ना. ज्ञानोपराय खूप सुंदर सुंदर सांगतात. ते सांगतात न सोडी हा भाव टाकी रे. राम कृष्ण टाहो. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि अजून एक लक्षात ठेवा मला, त्याला तुम्ही गाणार निर्गुणाला गाणार कसं? त्याचं कसं वर्णन करणार? मग अशी मी बोललो त्या माऊल्या जे बोलतात त्या अलंकाराबद्दल. अलंकार हा स्वतंत्र आहे का? सोन्यावर नटला तसे जगत नटले ब्रह्मावर. त्यात ब्रह्म जगतामध्ये ब्रह्म सगळे शंकर विष्णू सगळे आले. राम कृष्ण आले. हे शुद्ध ब्रह्म शुद्ध उपाधीपासून झालेले ते. आणि शिव मलिन उपाधीपासून झालेले आहे. म्हणून ते शुद्ध ज्ञान आहे त्यांच्याकडे. आणि ते ज्ञान असल्यामुळे ते जीवाला तारू शकतात. जीवाला तारण्यासाठी ते विषय काय माहितीये का? आपण जे मग सिंधू पाहिलं की गहू जसे खाता येत नाही तर तसे ब्रह्म सुद्धा भोगायचं असतात महाराज. तर ब्रह्म सुद्धा तसं भोगता येत नाही. त्याला सगुण करूनच भोगावं लागतं. म्हणून सगुणी बदता निर्गुणी पावले किंवा निर्गुणी पावले सगुणी बदता. विकल्प धरता जीवा झाली. काय सांगलं ना त्यांनी? तुम्हाला जर निर्गुणापर्यंत जायला तर सगुणालाच बदलावं लागेल. निर्गुणाचे भीती आलो सगुणा संगी. मला का सांगायचं? इच्छी असणारं तत्व आहे. वेद ज्याला प्रतिपाद्य विषय आहे तो असणारा ब्रह्माचा आत्म्याचा ते स्वतः जय जय स्वसंवेद्या. कसा आहे तो? स्वतः सिद्ध आहे. आत्मा म्हणे तो नाही घडविला नाही वैसविला. पुंडलिकाला भेटावर कोणता आत्मा आहे त्यालाच परमात्मा म्हणतात. काय आत्माच परमात्मा आहे. देवा तूच गणेश. कोण आहे दुसरा गणपती? चिखलामातीचा गणपती. आत्माच गणपती. आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंतू श्रीचरण श्रीगुरूंचे दयांचे आठवी. शब्दसृष्टी अंगवे सारस्वतागे जीवाचे वक्तृत्व गोडपण अमृताचे पारभूमी रोसुत ओळखणे अक्षर असे भावाचे अवतरण. अवतरविती खून हातातडे संपूर्ण तत्व बोध ते श्रीगुरूंचे पाय. जय हृदय गोसुल ठाय एवढे भाग्य होई उन्मेषाचे. काय त्या वव्यात महाराज 13व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या सद्गुरूच्या ज्या आत्मस्वरूपाची शक्ती एवढी मोठी. आत्मरूपी गणपती स्मरण केल्यानंतर सकळ विद्याचा अधिकरण ते श्रीगुरूचे चरण आहे. हे स्वसंबी मला गुरु 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 हे शुद्ध ब्रह्म आहे बरं. विश्वर सुद्धा शुद्ध ब्रह्म नाही. विश्वराला मला सत्वगुण मायाचा डाग. ज्ञानोपराय सांगतात उघडे परब्रह्म
सद्गुरूची मूर्ती, पूर्वी तशी आर्त शिष्याची, असे माझे निवृत्ती दादा आहे. कोण येतो? अशी माझी घर काय सकलमती प्रकाशू, सगळ्याच्या बुद्धीला प्रकाशित करणारं ते तत्व आहे. ते असणारं तत्व दुसरं तिसरं कोण नसून माझे निवृत्ती दादा आहे. महाराज अमृतानुभवात सुरुवातीची पहिली गुरु बघा तुम्ही, विख्यात असणारं दैवत श्रीमद निवृत्तीदास महाराज. परब्रह्म म्हणजे तुम्हाला परब्रह्म कसं असतं? सद्गुरूला पाहिजे परब्रह्म ते वर्तते तशी ती देही ना माझ्या काही, मीही तया माझी समग्र असे. मला ते दिसतात देहात, पण ते देहाचे नसतात. ते दिसतात देहात, सगळ्याला आपल्यासारखे दिसतात, पण ते आपल्यासारखे नसतात. म्हणून सद्गुरूला माणूस म्हणू नये बरं का, पाषाण म्हणू नये लिंगा, समुद्र नदी नव्हे पैगा, संत नव्हती माणस काय जंत नव्हती जगा माणसासारखी. आपल्याला दिसते संत नसतात, ते महाराज तत्वदृष्टी असतात. कसे असतात संत? आपण महाराज रूपदृष्टी आणि संत तत्वदृष्टी. आपण रूप पाहून ठरवतो आहे की नाही, तसे संत तसं नाही, मला तत्वदृष्टी संत. म्हणून आत्मज्ञानी चोखडी संत माझी रूपडी, ते तर दृष्टी पडू कामिनी देशी. म्हणून ज्ञानोबरे सांगतात महाराज ते आत्मतत्वच गणपती आहे, सगळ्यांच्या बुद्धीला प्रकाशित करणार आहे. बुद्धी त्याच्या सत्तेने झालेली तत्व आहे. म्हणे निवृत्ती दासू, निवृत्तीचे दास नमन करतात त्या आत्मतत्वाला. आम्हाला जो आता विषय सांगायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही सद्गुरुनाथ तुमच्यावर कृपा करा. आम्हाला आता तुमचं गुणगान गायचे, ते गुणगान गाण्यासाठी आम्हाला तुम्ही सहाय्य करा. तुमच्या कृपेशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही सद्गुरुनाथ. कारण तुम्ही जर कृपा केली तर हे सगळं आम्हाला बोलता येईल. तुम्ही ठरवलं काय महाराज, तुमचं सामर्थ्य रेड्यामुखी वेद बोलविला, चालविली जड भिंती, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. मूर्खाच्या हातून भागवत बोलून घेतो महाराज, तुम्ही काय करणार नाही तुम्ही. आमच्यावर कृपा करा सद्गुरुनाथा. आणि तुमचं चरित्र पुढचं असणाऱ्या काही विषय येते हे आमच्याकडून घडून घ्यावे, असे निवृत्तीनाथाचे शिष्य माऊली ज्ञानोबराय त्या असणाऱ्या परमतत्वाला, आत्मतत्वाला विनंती करतात. म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोची ऐका. आमच्यावर लक्ष असेल संपलेलं. कुंडली गौरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.